महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॅप राऊंड रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की स्पर्धा किती प्रमाणात वाढणार आहे. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. त्या अगोदर मी एक पहा सांगेन की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस चेक करण्याची लिंक आलेली आहे. कालपासून आपण सर्वांना माहीत आहे, पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वेगळी आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसमध्ये आपले डिटेल्स येतात आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सर्वांचे डिटेल्स येतात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये रिलेटिव्ह पोझिशन आपल्याला कळते आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा जो स्टेटस आहे त्यामध्ये आपल्याला आपले CETचे, JEE मेनचे, आपल्याला 12चे डिटेल्स जे आहेत, आपली कॅटेगरी, आपलं नेम, हे सर्व आपल्याविषयी माहिती, स्पेसिफिक माहिती ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसमध्ये आपल्याला चेक करायची आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस चेक करताना इथे लिंकवर क्लिक केल्यावर पहा, इथे एंटर ॲप्लिकेशन ID अँड एंटर डेट ऑफ बर्थ हे एंटर केल्यानंतर तुम्हाला माहित आहे यावर अगोदर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके. आता आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे की स्पर्धा किती वाढणार आहे, कट ऑफ किती वाढणार आहे, काय कंपॅरिझन आहे, तर त्यासाठी मी गेल्या वर्षीचे फायनल मेरिट लिस्ट रँक आणि या वर्षीचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँक आणलेले आहेत. आणि जर तुम्ही चेक केलं तर यामध्ये पहा 100 पर्सेंटाईलचे मी गेस केलेलं की 25 स्टुडंट्स असतील, पण 38 स्टुडंट्स होते 100 पर्सेंटाईलचे. आउट ऑफ 38 स्टुडंट 35 स्टुडंट्सने काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. कॅप राऊंडमध्ये ते पार्टिसिपेट करतात. म्हणजे 100 पर्सेंटाईलला 8 वरून डायरेक्ट 35 गेलेला आहे. हा इन्क्रीज जो आहे इथे दिलेला आहे. म्हणजे 27 विद्यार्थी वाढलेले आहेत. 99 पर्सेंटाईल ला रँक गेल्या वर्षी किती होता, 3321. तो या वर्षी किती आहे, 4328. म्हणजे 1007 ने हा इन्क्रीज झालेला आहे. याचा अर्थ काय आहे की ज्यांना 99 पर्सेंटाईल आहेत त्यांना सुद्धा जे टॉप कॉलेजेसचे टॉप ब्रांचेस आहेत ह्या मिळवण्यामध्ये त्यांना कठीण होऊ शकतं असा माझा अंदाज आहे. कारण जे काही आपण टॉप कॉलेजेस म्हणतो, COEP, VJTA यांच्या CE या ज्या टॉप ब्रांचेस आहेत हे मिळवणे कठीण होणार आहे. 99 पर्सेंटाईलला कठीण होणार आहे. ओके. इथे 98 पर्सेंटाईलवर पहा 6929 हा फायनल रँक होता गेल्या वर्षीचा. 8570 म्हणजे इन्क्रीज झालेला आहे 1641 ने. इथे 97 वर 10449 रँक होता गेल्या वर्षी. आता या वर्षी 12694 म्हणजे 2245 ने इन्क्रीज झालेला आहे. 96 वर 13902 गेल्या वर्षी होता, या वर्षी 17003 वर आलेला आहे. म्हणजे 3101 ने इन्क्रीज झालेला आहे. 95 वर 17306 होता गेल्या वर्षी, या वर्षी 21111 म्हणजे 3805 ने इन्क्रीज झालेला आहे. 94 वर 20665 गेल्या वर्षी होता, या वर्षी 25208 म्हणजे 4543 ने रँक इन्क्रीज झालेला आहे. 93 वर 23960 होता, या वर्षी 29448 आलेला आहे प्रोव्हिजनल. आणि 5488 एवढ्या रँकने हे जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे काही रँक आहेत ते गेल्या वर्षीपेक्षा वाढलेले आहेत. आता हे जे काही इन्क्रीज झालेला आहे, हा इन्क्रीज जो आहे तो खूप गोष्टींवर अवलंबून आहे. त्यापैकी 2 मेन फॅक्टर्स मी तुम्हाला सांगतो की यावर्षी 2 अटेम्प्ट होते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये कमी पर्सेंटाईल आलेले त्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केलेली. आणि आपल्यालाही माहित आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये 26 स्टुडंटना 100 पर्सेंटाईल होता आणि सेकंड अटेम्प्टमध्ये 12 स्टुडंटना 100 पर्सेंटाईल होता आणि कोणत्याही एका स्टुडंटला 100 पर्सेंटाईल दोन्ही अटेम्प्टमध्ये नव्हते. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये कमी पर्सेंटाईल आलेला त्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांचा जो पर्सेंटाईल आहे, रिझल्ट आहे, तो इम्प्रूव्ह केलेला आहे आणि त्यामुळे हा जो इन्क्रीज आहे. आणि यावर्षीचे यावर्षी रजिस्ट्रेशन सुद्धा खूप जास्त झालेले आहेत आणि त्या रजिस्ट्रेशनचा परिणाम म्हणून हे प्रोव्हिजनल मेरिट
लिस्ट रँक इथे आलेले आहेत. आणि हा जो इन्क्रीज इफेक्ट आहे, जसं आपण पर्सेंटाईलमध्ये खाली जाऊ तसं पहा, तसं काय होणार आहे, हे नंबर जे आहेत हे वाढतच जाणार आहेत. कारण गेल्या वर्षी जे विद्यार्थी होते त्यांचे रजिस्ट्रेशन या वर्षीच्या मानाने कमीच होते, पण यावर्षी अचानक 2 अटेम्प्ट आणि ट्रेमेंडस इन्क्रीज इन द नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा एवढ्या प्रमाणात वाढली रजिस्ट्रेशन करणार आहे. म्हणून हा जो इन्क्रीज आहे पहा, मी जस्ट एक राऊंड पर्सेंटाईल घेतो, राऊंड नंबर पर्सेंटाईल 90 पर्सेंटाईलवर पहा 34,028 रँक होता, पण यावर्षी 42,098 म्हणजे 8,068 ने इन्क्रीज झालेला आहे. आता 80 पर्सेंटाईलवर चेक करा, 80 पर्सेंटाईलवर 65,168 रँक आलेला. यावर्षी 82,309 म्हणजे 17,141 ने रँक यावर्षी इन्क्रीज होणार आहे. आणि अजून कंटिन्यू व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण मी अजून इनसाइड जे काही अनालिसिस आहे ते तुम्हाला देणार आहे. आता 70 पर्सेंटाईलवर पहा 91,290 रँक होता आणि यावर्षी 1,14,530 म्हणजे हा जो रँक आहे 23,240 ने इन्क्रीज झालेला आहे. असंच पाहिलं असता पुढे 65 वर चेक करा, 1,05,952 इथे 1,33,976 म्हणजे 28,000 इथे इन्क्रीज चेक करा, 28,000 28,000 29 29 30 31 31 अशा रीतीने जर चेक केलं की 60 पर्सेंटाईलला 1,17,695 आणि इथे 1,47,842 30,147 ने हे रँक्स वाढलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक पर्सेंटाईल रेंजसाठी मी हे दिलेलं आहे 100 to 0 पर्सेंटाईल. हा मी सर्वांचा विचार करत असतो पहा, 0 to 100 पर्सेंटाईल सुद्धा मी काढलेले आहेत. इथे पहा, हा रँक गेल्या वर्षी किती होता, 2,03,766. या वर्षी किती आहे, 2,27,213 मीन्स 23,447 ने इन्क्रीज झालेला आहे. 10 पर्सेंटाईलला चेक करा, 1,94,905 आणि या वर्षी 2,23,224 मीन्स 28,000 ने इन्क्रीज झालेला आहे. 20 पर्सेंटाईलला चेक करा, 1,83,577 इथे 2,15,850 32,273 ने इन्क्रीज झालेले आहे. 30 पर्सेंटाईलला 1,70,061 रँक होता, यावर्षी 2,05,519 हा रँक आलेला आहे आणि इथे 35,458 ने इन्क्रीज झालेला आहे. 40 पर्सेंटाईलला 1,54,959 रँक होता आणि यावर्षी 1,91,085 आहे आणि इन्क्रीज झालेला आहे 36,126 रँकने इन्क्रीज झालेला आहे. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँक जो आहे, हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँक फायनल पर्यंत जाईपर्यंत अजूनही वाढू शकतो. हो, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँकची लिस्ट जी आहे ती पब्लिश होईपर्यंत काही जे काही रजिस्ट्रेशन्स आहेत त्या रजिस्ट्रेशनचं व्हेरिफिकेशन वगैरे किंवा डॉक्युमेंट अपलोडिंग राहिलेलं असतं आणि त्यामुळे फायनल मेरिट लिस्ट रँकमध्ये जो इन्क्रीज होतो तो अजूनही होणारच आहे. म्हणून तुम्ही जी काही कॉलेज लिस्ट वगैरे तयार करत आहात ती कॉलेज लिस्ट खूप मेहनतीने तयार केली पाहिजे. जर तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी तयार करायची हे माहीत नसेल तर यावर्षीही मी तो व्हिडिओ बनवणारच आहे. गेल्या वर्षीही मी तो व्हिडिओ बनवलेला की कॉलेज लिस्ट कशी तयार करायची, एका मेथडने मी ते एक्सप्लेन केलेलं. जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून घ्यायची असेल तर पहा, खूप कॉम्पिटिशन यावर्षी वाढलेली आहे. तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, माझे नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी. यूट्यूब चॅनलचा आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणताही एक व्हिडिओ तुम्ही पाहिलात किंवा तिथे यूट्यूब बॅनरवर माझा जो नंबर आहे 9673420413 हा दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कॉल करून जे काही काउन्सिलिंगचे डिटेल्स आहेत ते मागू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकता. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची नाहीये तर हे चॅलेंज आहे, हे तुमच्या समोर आहे.
पहा हे चॅलेंज आहे. ओके. आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या कॉलेज तुम्ही जे काही प्रेफरन्स ठेवलेला आहे, तुम्ही जे काही कॉलेज प्रेफरन्स ठेवलेला आहे किंवा ब्रांच प्रेफरन्स ठेवलेला आहे, त्यानुसार ही कॉम्पिटिशन जी आहे ती खूप जास्त वाढलेली आहे. आत्तापर्यंत कधीही CETच्या हिस्ट्रीमध्ये एवढा इन्क्रीज जो आहे तो झाला नव्हता. यावर्षी अचानक हा जो इन्क्रीज आहे, तुम्हाला माहीतच आहे कशामुळे झालेला आहे. सेकंड अटेम्प्ट अँड सडन इन्क्रीज इन द नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर रजिस्टरिंग फॉर द महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन. आता हे जर कन्सिडर केलं तर यावर्षी जे कट ऑफ आहेत ते नक्कीच वाढणार आहेत. का कट ऑफ वाढणार आहेत? कारण ज्या स्टुडंटना हायर पर्सेंटाईलवर इझिली टॉपचं कॉलेज मिळत होतं, त्या स्टुडंटच्या बाबतीत ते कठीण वाटू लागलेलं आहे. का कठीण वाटू लागलेलं आहे? पहा, इथे जर मी इथे 99 पर्सेंटाईल घेतला. आता 99 पर्सेंटाईलच्या स्टुडंट्सला पहा रँक किती होता? 3321. आता या स्टुडंटचं कंपॅरिझनमध्ये इथे यावर्षी पहा 4328. आता गेल्या वर्षी जो कट ऑफ इथे 3000च्या रेंजमध्ये होता, तो यावर्षी अचानक 4300च्या रेंजमध्ये आला. मग अशाच रीतीने प्रत्येक रँक जे आहेत ते पहा वाढलेले आहेत. आणि हे जे वाढ आहे, हे जे इन्क्रीज आहे, हे खूप लार्ज आहे. खूप मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झाल्यामुळे आणि सेकंड अटेम्प्टचा ॲडव्हान्टेज विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे घेतलेला आहे. त्या विद्यार्थ्यांमुळे सुद्धा हे जे पर्सेंटाईल कॉम्पिटिशन आहे ते वाढणार आहे. प्रत्येक कॉलेजच्या पर्सेंटाईल कट ऑफमध्ये इन्क्रीज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पर्सेंटाईल कट ऑफ इन्क्रीज होण्याचे. मेरिट रँक जर तुम्ही कंपेअर केलं तर मेरिट रँक यावर्षी तरी असं अजून न्यूज आलेली नाही की जे टॉप कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये सीट इन्क्रीज होणार आहेत की नाही ते आपल्याला कळेलच, कारण CET सेलच्या वेबसाईटवर अजूनही ती लिंक आलेली नाही. कोणती लिंक? तर लिस्ट ऑफ मीन्स कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी. म्हणजे इनटेक कॅपॅसिटीची एकदा लिंक आली की आपल्याला कळेल की टॉप जे कॉलेजेस आहेत, CUP आहे, VJT आहे, वालचंद आहे, PICT आहे, SPIT आहे, हे कॉलेजेस जे टॉपचे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेस ICT आहे वन ऑफ द टॉप कॉलेज. म्हणजे या कॉलेजेसमध्ये जे काही इनटेक कॅपॅसिटी आहे ती किती आहे हे एक्झॅक्ट आपल्याला कळेल. आणि अशाच रीतीने जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वरून जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा हे रँक अजूनही वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर समजा तुमचा 70,000 रँक असेल तर तो रँक 1,500ने किंवा ॲटलिस्ट 700-600 ने वाढू शकतो असं मला वाटतंय. कारण दरवर्षी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँकपेक्षा फायनल मेरिट लिस्ट रँक जो आहे तो थोडा जास्त असतो अनेक विद्यार्थ्यांचा. ओके. म्हणून हा जो रँक आहे या रँकच्या आधारे जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ही वाढ जी आहे ती खूप जास्त आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कॉलेज लिस्ट देण्याकडे फोकस केला पाहिजे. YouTubeवर तुम्हाला विचलित करणारे इतर कोणतेही व्हिडिओज जे आहेत ते न पाहता तुम्हाला तुमचा फोकस जो आहे तो फक्त कॉलेज अँड कॉलेज लिस्ट यावरच ठेवला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला माझी पर्सनल काउन्सिलिंग बॅच जॉईन करायची असेल तर नक्कीच त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. मी तो नंबर तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. मी इथे थांबतो. धन्यवाद.